नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे मनापासून तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुवर्ण मेघा किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे व्हेज बिर्याणी. थोड्या प्रमाणात व्हेज बिर्याणी बनवण्याचं कारण आहे आपल्याला 70 लोकांची ऑर्डर आलेली आहे. व्हेज बिर्याणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते साहित्य बघूया. 1 किलो बटाटे, 1 किलो टमाटर, 1 फ्लावर कण, पावशेर घेवडा, पावशेर गाजर, अर्धा किलो शिमला, 2 लिंबू आणि बीट लागणार आहे आपल्याला. त्यानंतर लागणार आहे हिरवी मिरची, पावशेर अद्रक घेतलेला आहे, पावशेर लसूण, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आपण सगळा भाजीपाला आपण इथे कट करून घेतलेला आहे. शिमला मिरची, फ्लावर, गाजर. त्यानंतर आपण कापून घेतलेला आहे तो आहे हा उभा कट करून घेतलेला आहे. हा कांदा आपल्याला हा फ्राय करायचा आहे. त्यानंतर अर्धा कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट ही करून घेतलेली आहे आपण. आता घेणार आहोत आपण सगळ्यात स्पेशल म्हणजे हे खडे मसाले. याशिवाय आपली व्हेज बिर्याणी अशक्य आहे. ग्राइंडिंगसाठी लागणार आहे आपल्याला आता हे काजू, मनुके, चेली आणि हा खोबऱ्याचा किस आहे. व्हेज बिर्याणीमध्ये घालण्यासाठी आपल्याला हा लाल कलर घ्यायचा आहे आणि हा पिवळा कलर. हा मसाला आहे बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला. हा हिंग आणि धना पावडर घेणार आहोत आपण. ग्राइंडिंगसाठी आपल्याला फ्राय कांदा लागणार आहे. आपण कांदा फ्राय करून घेत आहोत. स्टफिंगसाठी फोडणी घालूया. ही मोहरी घातलेली आहे आपण. मोहरी तडकली की आपण त्यात जिरं घालूया. त्यानंतर आपण कढीपत्ताही घालूया याच्यामध्ये. आता घालूया आपण कांदा पेस्ट घालणार आहोत. कांदा पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. आता लसणाची पेस्ट घालूया आपण. यानंतर अद्रक पेस्टही घालायची आहे आपल्याला. अद्रक पेस्ट घालून घेऊ. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण टमाटर पेस्ट घालणार आहोत. आपण यात खडे मसालेसुद्धा घालून घेतलेले आहे. यानंतर यात आपण आता मसाला घालून घेऊ. मिरची पावडर, धना पावडर, मसाला, मीठ. त्यानंतर आपण यात टाकणार आहोत कापलेला भाजीपाला. हा पूर्ण भाजीपाला आपला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित फ्राय करायचं आहे. पूर्ण हलवून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव झाला पाहिजे पूर्ण. आता यात आपण घालून घेऊ सोयाबीन. सोयाबीन आपल्याला व्यवस्थित हलवायची आहे. पूर्ण भाजीपाल्यामध्ये आपलं मसाला उतरला पाहिजे. तेलातच आपलं होऊ द्यायचं चांगलं. त्यानंतर आपण यात घालणार आहोत पुदिना. आपली स्टफिंग रेडी आहे. आता यात आपण थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ. आता आपण भात बनवणार आहोत. त्यासाठी आपण ठेवलेलं आहे पाणी. त्यात आपण आता तेल घालून घेऊया. 1 लिंबू पिळायचा आहे आपल्याला, म्हणजे आपला भात दाणेदार होईल. आता आपलं पाणी उकळत आलेलं आहे. त्यात आपण अर्धा तास भात भिजू घातलेला होता. हा भात आपण यात घालून घेऊ. पूर्ण भात हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हा जास्त शिजू द्यायचा नाही आपल्याला. आपला भात रेडी आहे. आपण हा उपसून घेऊ आता. आता आपण थर लावणार आहोत. सगळ्यात पहिले आपण भाजीचं थर लावून घेतलं आहे खाली. त्यात भात घालूया. भाताचा थर लावून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर परत भाजीचं थर लावून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण भाजी साईडला पसरली पाहिजे थरावर.
यानंतर आपण परत भाताचं थर लावणार आहोत. आपल्याला लाल कलर घालायचा आहे. त्यानंतर परत स्टफिंग, परत आपण भाजीचं थर लावलेला आहे. यात थोडे काजू घालायचे आहे. त्यानंतर परत भात. यात आपण आता येलो कलर घालणार आहोत, पिवळा कलर. यानंतर आपल्याला यावर पुदिना घालायचा आहे. आपण जो कांदा फ्राय केला तो पण यावर घालून घ्यायचा आहे. यानंतर यात काजू, चेली, मनुके हे आपल्याला वरतून घालायचे आहे स्टफिंगसाठी. यावर परत पुदिना, थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं गावरान तूपही टाकायचं आहे आपल्याला साईडनी. आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. तुम्हाला जर ही व्हेज बिर्याणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ग्रेव्हीसाठी आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे हलकंसं. त्यात आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी तडकली की आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. कांद्याची पेस्ट घालून घेऊ. पेस्ट कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. हलकासा कलर चेंज झाला का यात आपण लसणाची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण यात घालून घेऊ. अद्रकची पेस्टसुद्धा आपण घालून घेऊ याच्यामध्ये. हे पण आपल्याला कलर बदलेपर्यंत फ्राय करायचं आहे. याला पण आपण व्यवस्थित घालून घेऊया. त्यानंतर आपण यात बिटाची पेस्ट केलेली आहे ती बिटाची पेस्ट पण घालून घेऊ. याच्याने कलरही खूप छान येतो. नंतर तिळची पेस्ट केलेली आहे, ही तिळची पेस्ट पण आपण यात घालून घेऊ. आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे टमाटर पेस्ट, ती पण आपण यात घालून घेऊ. थोडंसं दही आहे ते पण यात घालून घेऊ. अशी कस्तुरी मेथी आहे ही. आता आपण हे मसाले काढले आहे घालून घेऊ. धना पावडर, मिरची पावडर, हळद, मसाला, मीठ. आणि हे पण आपल्याला कलर बदलेपर्यंत फ्राय करायचं आहे. बघा किती छान तेल सुटलेलं आहे. कलर पण खूप छान आला आहे. थोडंसं पाणी घालून घेऊ. ही ग्रेव्ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे. चांगली उकळ आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. आपली ग्रेव्ही रेडी आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. ग्रेव्ही रेडी आहे. तुम्हाला जर ही ग्रेव्ही आणि व्हेज बिर्याणी आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा.